नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मालवणमधून। महाविकास आघाडीचा मालवणमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मालवणमध्ये आज मोर्चा काढणार आहे। विजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे या मालवणमधील मोर्चात सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळते आहे। मालवण भरड नाका ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। मालवण तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीकडून आज निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीचे बडे नेते आज मालवणात असतील। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, अंबादास दानवे मोर्चात सहभागी होणार आहेत। आदित्य ठाकरे, विनायक राऊत आणि जयंत पाटील देखील मोर्चात सहभागी होतील। मालवण भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। तर मोर्चा आधी महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पाहणीही करणार आहेत। मनोज लेले माझे सहकारी आपल्यासोबत थेट मालवणमधून जोडले गेलेत। मनोज, महाविकास आघाडी आता आक्रमक झालेली, आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। नक्कीच सुमित, या ठिकाणी महाविकास आघाडी आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीनं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर आता सरकारला घेरण्यासाठी आज याच भरड नाक्यावरनं महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे। महाविकास आघाडीचे दिग्गज नेते जे आहेत ते या मोर्चात सहभागी होणार आहेत। भरड नाकापासून ते मालवण पोलीस स्टेशन म्हणजे तहसीलदार ऑफिस असा हा मोर्चा या ठिकाणी असणार आहे। मालवण शहरातील पिंपळ स्टॉप जवळ एक छोटेखानी या ठिकाणी सभा होणार आहे की ज्या ठिकाणी या सर्व नेत्यांची भाषणं या ठिकाणी होतील आणि त्यानंतर या जे प्रमुख नेते आहेत ते तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन देतील आणि त्यानंतर या ठिकाणी मोर्चाची सांगता होईल। मात्र ज्या पद्धतीनं सरकारवरती महाविकास आघाडी या मुद्द्यावरनं तुटून पडते त्या अनुषंगानं सध्या या भरड चौकातून थोड्याच वेळात या ठिकाणी हा मोर्चा निघणार आहे। राज्यातील शिवप्रेमींना सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन जे आहे ते महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे हे दिग्गज नेते आज सरकारवरती या मुद्द्यावरून सरकारला कशा पद्धतीने घेरतात याचीच उत्सुकता सर्व राज्याला लागून आलेली पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर या माहितीसाठी मनोज।